वेळ आपल्याकडे खूप कमी आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला पूर्ण टुर्नामेंट संपुष्टात आणायची आहे. यावेळेला एका चांगला चेंडू, पहिला चेंडू, निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख गोलंदाज पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सुरेख असे फटकेबाजीचे फलंदाज पुन्हा एकदा नित्य 11 संघासाठी कामगिरी होत असताना पाहायला मिळते आहे. पाहूया, उंच टोला तर आहे, लांबी नाही आहे आणि संधी होती कॅचची, परंतु जज करता आला नाही आणि दुहेरी धाव मिळते आहे. 2 धावा बोर्डावर लागत आहेत. खातं उघडलं जातं आहे दुहेरीच्या माध्यमातून नित्य 11 संघाचं. यावेळेला सुंदर चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चकवा खाला आणि निर्धाव चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आपल्याला स्थिरावलेला पाहायला मिळतो आहे. खूपच चांगले कमबॅकिंग गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. प्रत्येक चेंडू आणि चेंडू निर्धाव कसा येईल, योग्य दिशा कशी पकडेल. यावेळेला उंच टोला आहे, लांबी नाही आहे, पुन्हा एकदा संधी आहे. काय समीर करतील का? जेल टीपला जातो आहे, गडी बाद होताना पाहायला मिळतो आहे. वाजवडी टायर व्हा. नक्कीच मला तरी वाटते आहे की ज्या पद्धतीने धीरज यांची एक रणनीती होती की जर फलंदाज बाद नव्हत असतील तर चांगल्या, कारण वेळ वाचतो आहे तेवढ्या वेळामध्ये, कारण आपण जलद गतीने सामना आपल्याला संपवायचा आहे. तर फलंदाज कसा आहे ते जर पारख आपल्याकडे असली तर त्याला बाद न करताना क्रीजवर उभा ठेवायचे, चांगली गोलंदाजी साकारायची आणि नक्कीच ओमकार याने कॉम्बॉक्स कडे यायचं आहे. ओमकार, आपण कुठे असतील त्याने समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर थोडीशी घाई करणं गरजेचं आहे, आपल्याकडे वेळ मात्र खूपच कमी आहे आणि दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आत आपल्याला पथराळी प्रीमियर लीग 2025 वर्ष तिसरे आपल्याला रंगलेलं पाहायला मिळते आहे. यावेळेला ग्राउंड रोड मिड विकेटला सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र रोखू शकत नाहीये. कामगिरी सुरेख आहे मिड विकेटला. नक्कीच क्षेत्ररक्षण हे खूप महत्वाचं असते. यावेळेला आपल्याला पाहायला मिळते आहे षटक संपलेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 वर पाहायला मिळते. एक गडी बाद झाल्याचं पाहायला मिळते आहे. सुरेख सुरेख कामगिरी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते वाजवडीचे. नक्कीच 3 धावसंख्येवर स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते आहे. कामगिरी करावी लागेल, मोठ्या फटक्यांचं साजरी करण्याची गरज आहे. यावेळेला मात्र हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता. वन बॉम्ब सिंग चौकार घेऊन येतो आहे.
वाव वाजव डीजे. प्रकाश चिंतामण संकेत 3000, संतोष गणपत बोरे 5000, कैलासवासी विलास वामन संखे यांच्या स्मरणार्थ श्रीमती वंदनाताई यांच्याकडून प्रथम पारितोषिक 15,000 रुपये कॅश. भालचंद्र गणपत बोरे यांच्याकडून आपल्याला सामन्याकरिता चेंडू पुरवण्यात आलेले आहेत. दरम्यान लॉंगलेगला फटका आला, चौकार घेऊन वाजव डीजे. श्री अल्पेश रमाकांत वडे यांच्याकडून आपल्याला पाण्याची व्यवस्था मिळाली होती. प्रितेश बाळकृष्ण संखे यांच्याकडून आपल्याला मैदानाकरिता रोलर फिरवलं गेलेलं आहे. तर टुर्नामेंट करिता सर्वोत्कृष्ट आकर्षक ट्रॉफीज ज्या आहेत त्या आपल्याला ललितेश अशोक संखे व तन्मय जयकुमार संखे यांच्याकडून मिळालेलं प्रायोजक आहे. तर निखिल डेकोरेटर्स यांच्याकडून देखील आपल्याला सहकार्य मंडपाचं मिळालेलं आहे. धन्यवाद सर. पाहूया यावेळेला फुलटॉसचा चेंडू ग्राउंड रूटने खेळला जातो आहे. क्षेत्ररक्षक करतील आणि एकेरी धाव मिळते आहे. नक्कीच एक 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 धाव ही सर होत असताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या वाढते आहे. 12 1 to 12 ऑन द बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. कामगिरी चांगली करून देताना फलंदाज मात्र चांगला कमबॅक करतो आहे नित्य 11 संघासाठी. कारण गरज आहे एक चांगल्या धावसंख्येची. कारण एक चांगला आक्रमक फलंदाज डकआउटला परतल्यानंतर त्याची जागा घेणं आणि धावसंख्येचा फलक हलवणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. याचा वाईटचा इशारा येतो आहे. एक अतिरिक्त धाव देखील आपल्याला इकडे नोंदीकृत करायला लागते आहे स्कोरबोर्डवर. तर धावसंख्या 13 13 ऑन द बोर्ड. गोलंदाज पुढचा चेंडू घेऊन येतो आहे. पुन्हा एकदा यावेळेला चांगला कमबॅक आहे. निर्धाव चेंडू हाताळणी 24 नंबरची जर्सी खूपच करते आहे कमालीची कामगिरी. नक्कीच आपली पथराळी संघ आपण बघता आहेत. सुरेख गोलंदाजीच्या नजराण्याच्या माध्यमातून रोखण्याचे कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला फुल टॉस मिड विकेटला खेळला जातो आहे. वन बाउन्सिंग फील्ड केलं जात आहे. सुरेख कव्हरिंग आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. 2 धावा पुन्हा एकदा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. दुहेरी धावाने धावसंख्येचा फलक हालतो आहे. धावसंख्या 15 15 ऑन द बोर्ड. 15 धावा बोर्डावर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते आहे नित्य 11 संघासाठी. या वेळेला पुन्हा एकदा हलकासा खेळून काढला. मिसफील्ड येते आहे. कबडला ड्राइव्ह आहे. सुंदर फटका. चेंडू जातो आहे. दुहेरी धाव घेतो आहे. तिसरीची पुन्हा एकदा मागणी आहे. 3 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. काय चौथीसाठी कॉल घेतील? यस सांगतायत. रनआउटची संधी आहे आणि गडी बाद होईल. 3 धावा परिपूर्ण केल्या. इच्छा भरली नाही. चौथीची मागणी केली तर नक्कीच 3 धावांनी धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. तर गडी मात्र 2 नंबरचा बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक. वा यस षटकाची समाप्ती होती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 18. चला थोडीशी घाई करा. चला नवीन फलंदाज प्रितेश पाहूया. प्रितेश काय कामगिरी करतील? संघासाठी योगदान कसं असेल? निखिल सुजय नॉन स्ट्राइक निखिल. पाहूया गोलंदाज
तिसरं षटक घेऊन येतो आहे या वेळेला गोलंदाजी मार्क करून. राऊंड द विकेट कडून गोलंदाजी येते. यॉर्कर टाईपचा चेंडू येतोय, खेळला जातो आहे मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षित होईल, एकेरी धाव येते आहे. धावसंख्या 19 पाहायला मिळते आहे. चला थोडीशी घाई करा. काय सुरेख आपल्याला कामगिरी पाहायला मिळते आहे. पथराडी प्रीमियर लीग आपण बघताय. 2025 टेनिस बॉलचा क्रिकेटचा हा खेळ मैदानाच्या आत रंगलेला. प्रत्येक चेंडू एक आगळं वेगळं कौशल्य घेऊन येत असताना पाहायला मिळते आहे. कारण प्रेक्षकांना मात्र आनंद देणं हेच कौशल्य आहे आणि त्या कौशल्यासाठी कामगिरी होत असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा मारा, डावखोरा फलंदाज ऑन स्ट्राईक काय करतोय, कामगिरी पाहूया. टोला देण्याचा प्रयत्न होता, चकवा खाला जातो आहे, परंतु एक धाव मात्र जमा केली जाते आहे लेग बाईच्या माध्यमातून. तर धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 19 सॉरी धावसंख्या 2020 ऑन द बोर्ड. 20 धावा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. यावेळेला एक सुपर हिट शॉट तर आहे. वन बाउन्सिंग चौकार आहे. वा जावडी संख्या चांगल्या पद्धतीने फेरबदल होताना पाहायला मिळते. फटकेबाजीचा खेळ सुरू झालेला आहे. तिसरं षटक मार्गस्थ. काहीतरी चांगली आघाडी घेण्याचं कौशल्य फलंदाज दाखवण्याच्या तयारीमध्ये आहे नित्य 11 साठी. तर पाहूया आपले पत्राळी संघ यावेळेला गोलंदाजीचा मारा देत असताना मात्र नक्कीच सुरेख कामगिरी होती आहे. खूप चांगला चेंडू हात ताळण्याची कामगिरी गोलंदाज देताना पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण क्षेत्ररक्षण बघू शकता, सुंदर रचलेलं क्षेत्ररक्षण, परंतु त्या क्षेत्ररक्षणाच्या बाहेर जाऊन उत्तम दिशा आणि फलंदाजी. तर अजून सुद्धा 2 चेंडू या षटकातले शेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला टोला दिला जातो आहे एक्स्ट्रा मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक येईल तत्पूर्वी दुहेरी धावेची मागणी आहे. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. इकडे देखील चांगला कॉल दिला जातो आहे आणि या कॉलच्या माध्यमातून या षटकातले 5 चेंडू परिपूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चांगली कामगिरी आहे, परंतु फलंदाज मात्र चांगल्या पद्धतीने नित्य 11 एक चांगल्या पद्धतीची धावसंख्या करत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. 26 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. या षटकातला शेवटचा चेंडू आहे, काय नजरानं घेऊन येईल. तो स्टाईल, तीच नजाकत दाखवण्याचा प्रयत्न होता, बेमिसाल करण्याचा प्रयत्न होता, परंतु अपने हाल पे छोड़ दिया है गेंदबाज ने इस गेंद को. चकमा खाया दस्तानों में, विकेट कीपर के डॉट की गेंद आई सामने, ओव्हर की हुई समाप्ति. तर धावसंख्या 26 आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा नजराणा आपल्याला या षटकात पाहायला मिळाला. पाहूया या इनिंग मधला शेवटचं षटक कोण घेऊन येतं आहे. गोलंदाज कोण आहे? गोलंदाज संकेत. तो अभी इस वक्त संकेत के हाथों में गेंदबाजी. देखते हैं संकेत की गेंदबाजी का नजारा क्या होता है. जिस तरीके से अभी तक तो 26 से रुका हुआ स्कोर है, आगे बढ़ने का मौका मिलेगा नित्य 11 को. देखते हैं नित्या 11 आगे बढ़ के खेलेंगे बल्लेबाज या बेहतरीन गेंदबाजी के सामने रोका जाएगा. देखते हैं. बिल्कुल 4 से 5 कदमों का रनअप लेके गेंदबाजी साकारते हुए नजर आ रहे हैं गेंदबाज. यावेळेला बघितलं स्ट्राइक रोटेट ही खूप महत्वाची गोष्ट होती.
कमांड डीजे वाजव, विकेटचं पतन बलिदान दिलं जातं आहे. नक्कीच सुरेख गोलंदाजी रणनीती चांगली बघितली पाहायला मिळाली, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा मनसुबा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज प्रसाद आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटवर येऊन उंच टोला मारण्याचा प्रयत्न आहे आणि कॅचला ड्रॉप जीवदान दिलं जात आहे. तर यस, रनिंग द बिटवीन सुरेख सुरेख पाहायला मिळते आहे. काय कॉल आहे, नक्कीच सुंदर रनिंग द बिटवीन गे नजाकत पाहायला मिळते आहे. 2 धावा परिपूर्ण होताना कॉल घेतला आणि सुपर रनिंग द बिटवीन. खरंच काय कामगिरी दाखवली जाते आहे. तर धावसंख्या 2 ने वाढेल. धावसंख्या 28 पाहायला मिळते आहे. 28 ऑन द बोर्ड. खूपच चांगली कामगिरी आहे. यावेळेला नित्या 11 थोडंसं पुढे सरकत असताना पाहायला मिळतोय, परंतु धावसंख्या खूपच लो मध्ये चाललेली आपल्याला पाहायला मिळते आहे. सकाळच्या सामन्या सत्रामध्ये 60च्या पलीकडे, त्यानंतर 40च्या पलीकडे, आता फक्त 20च्या पलीकडे धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. उंच टोला आहे, मोठा लांबीचा नाही आहे. कॅचचा प्रयत्न नो मॅन प्लेसमध्ये लँडिंग करतो आहे आणि दरम्यान धावसंख्या देखील आपल्याला 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. धावसंख्या 30 ऑन द बोर्ड. खूपच सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते आहे, परंतु आता मात्र येणारे चेंडू शेष आहेत ते म्हणजे 3. पाहूया 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. मजल कुठपर्यंत मारली जाईल च्या पलीकडे म्हटलं जात आहे ना. या स्कॉरला दिशा दिली जाते आहे, टोला दिला जातो आहे. चांगला क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते आहे. स्ट्राईक रोटेड पुन्हा एकदा आपल्या हातात स्ट्राईक घेण्यासाठी प्रयत्नांची परिकाष्ठा आहे आणि गडी बाद केला जात आहे. यस, कम ऑन डीजे. तर ऑन स्ट्राईक आपल्याला प्रसाद पाहायला मिळते आहेत, ज्यांचे सुपुत्र कॉम्बॉक्स मध्ये बसले ना आनंद घेत आहेत. पाहूया पप्पा ना, हा देखते है कुछ खेल का नजारा. या वेळेला मात्र चेंडू हुसरी घेतो आहे आणि बीट केलं जात आहे. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली 131. नक्कीच कमाल आणि कमाल पाहायला मिळते आहे. सकाळच्या सत्रामध्ये चांगली साथ, त्यानंतर मला वाटले गरमीने जी पीच गरम झाली आणि त्या पीच गरम झाल्याच्या माध्यमातून मात्र धावसंख्येचा जो ग्राफ्टिंग आहे हा खाली 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 येत असताना पाहायला मिळाला. कारण सकाळच्या सत्रामध्ये 60च्या वरती धावसंख्या पाहायला मिळत होती, त्यानंतर 12:30 1च्या त्या 3च्या दरम्यान मध्ये आपल्याला 40 आणि 47-50च्या मध्ये आपल्याला धावसंख्या पाहायला मिळत होती. आता मात्र नक्कीच धावसंख्या ग्राफ्टिंग 31 स्थिरावलेली धावसंख्या आहे. तर 32 धावा विजयी लक्ष्य आहे, म्हणजे ग्राफ्टिंग खाली जातं. फिनालेपर्यंत काय रंग चढेल काय सांगता येत नाहीये. घेऊया डीजेवाला ब्रेकअप. तर
परशुरामजी संखे यांच्या शुभ हस्ते या तेल आलेला आहे. यस तर पाटील आळी संघ तर नक्कीच पाटील आणि संघ नाणेफेक जिंकते आहे. कौल जिंकला जातो आहे. तर काय असेल यस कळवा आणि नक्कीच ती असेल काय सांगतील तुम्ही काका या टुर्नामेंट बद्दल? आज तिसरं वर्ष आहे, एक आनंददायक क्षण आपल्याला पाहायला मिळतोय, काय सांगतील? एवढा आनंद लुटला माझी जीवनात ना लुटलेला होता तरी आज लुटून घेतलेला आहे. काय असा एकोपाने पथारी लिंग पथारी लिंगवाले मॅसेज बनवताना आनंद लुटतात तसा मी या वयाच्या म्हातारवडी मध्ये पण मी धन्यवाद. या अंपायर लोकांनी डिसिजन चांगलं का आणि अंपायर बोलायला धन्यवाद धन्यवाद. चला वळूया मैदानाच्या आत. धन्यवाद काका, खूपच चांगलं. नक्कीच आनंद घेण्यासाठीच या टुर्नामेंटला एकोपा टिकवण्यासाठीच या एक निमित्त आहे टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट. दरम्यान चेंडू येतोय वाईडचा इशारा. पहिल्या चेंडूला एक चौकार पाहायला मिळाला, त्यानंतर एक वाइड, धावसंख्या 5. यसा डी के संख्या वेलकम फिर एक बार दोपहर के बाद. आइए बैठिए, नजाकत दिखाइए, थोड़ा सा आनंद लुटेंगे दर्शकों के साथ. यावेळेला स्क्वेअर लेगला दिशा दिली जाते आहे. चौकार, 4 धावा वाजवडीचे. यस यस डीजे थांब राहू दे. या पुन्हा एकदा हुप शॉट, बहुत बेहतरीन गेंद आई, लगाया बेहतरीन. चेंडू शेवटचा चेंडू असेल तर षटकाराच्या मदतीने धावसंख्या 21 पाहायला मिळते आहे. 2-1-21 ऑन द बोर्ड. काय कमाल कमालीची फटकेबाजी पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा एका चांगला आक्रमक फलंदाजी देत असताना पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे आणि षटक मात्र संपत आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 21 पाहायला मिळते आहे. सुरेख सुरेख कामगिरी आहे, फटकेबाजीची नजाकत पाहायला मिळते आहे. चला थोडीशी घाई करा, लवकर लवकर गोलंदाजी घ्या, जबाबदारी घ्या पटापट, कारण सामना संपवणं गरजेचं आहे. विजयी लक्ष्य आहे.
नक्कीच आपण बघता आहे ज्या पद्धतीने आता आपल्याला अजून सुद्धा सामने खेळायचे आहेत. 32 धावांचं विजयी लक्ष आहे आणि पल्ला मात्र नक्कीच 21 धावांचा गाठला आहे. आता मात्र अवघ्या आणि अवघ्या 11 धावांचं लक्ष आहे. तर या 11 धावा किती वेळामध्ये आणि किती वेळ आजच्या दिवसाचा वाचवता आहेत हे मात्र कळणार आहे आपल्याला. तर नक्कीच आपली पथराई करते कामगिरी, देते टोल्यावर टोला, फटक्यावर फटका, चौकार घेऊन येते आता वाजवडी. लक्ष शेष आहे. पाहूया 7 धावा अँड वेट अँड वॉच केलं जातं ग्राउंड रूटने. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये फटका साकारला जातो आहे. पुन्हा एकदा एकेरी धाव फक्त घेतली जाते आहे. आता मात्र एका षटकाराची गरज आहे. पाहूया काय षटकार मारून सामन्याला MS धोनी गेम कडून दाखवला जाईल का, ॲज अ विनिंग शॉट दाखवला जाईल का फलंदाज विदित यांच्याकडून ऑन स्ट्राईकवर. तर गोलंदाज मात्र थोडेसे रणनीती बदलण्याच्या तयारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतील विदित यांच्यासाठी. टोला आहे, उंच आहे, लांबी आहे, सुरेख संगम आहे आणि षटकार विजय घेऊन येतो आहे वाजवडीजे.